जीवनामध्ये पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असते, पण स्वर्गापेक्षा उंच वडील असतात. स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी. एकदा की जीवनामधली आई निघून गेली का आईसारखं प्रेम पुन्हा मिळत नाही. एकदा का जीवनामधला स्वतःचा बाप निघून गेला का मात्र त्या दिवशी आपल्या बापासारखा आधार जगामध्ये पुन्हा कुठे मिळू शकत नाही. कारण का आई ती आपली आईच असते आणि बाप तो आपला बाप असतो. पण एका प्रत्येक आई बाप आपल्या मुला मुलीवरती फार प्रेम करतात. आज या आई या परिवारामधून निघून गेल्या. मी मगाशीच म्हटलं, जरी जन्म दिला नसेल परंतु यशोदेने जसं भगवान कृष्णाचं पालन पोषण केलं ना, देवकीने वाहिला यशोदेने पाळीला, जन्म दिला देवकी मातेनं पण पालन पोषण केलं माझ्या यशोदा आईनं. खरं तर माझी यशोदा आई होती, आज या परिवारामधून निघून गेली. पण सांगेल महिला मंडळ तुम्हाला मुलीचं आणि आईचं प्रेम कसं असतं बघा. प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी मुलगी असेल. सांगेल मी तुम्हाला, ज्या घरामध्ये मुलगी आहे, ज्या घरामध्ये आई आहे, त्या घरामध्ये भांड्याला भांड हे लागणारच आणि भांडणे होणारच. पण ते भांडण कसं असतं, माय लेकीचं भांडण दया दुधाची उकळी, लेक धरते अबोला आई मनाची मोकळी. हो, ज्या घरामध्ये मुलीचं आणि आईचं भांडण होतं, मुलगी रागवते, अगं माझी आई आहे तरी तुम्हाला बोलते, पण त्याच्या पाठीमागे आईचं प्रेमच असतं. आईला माहितीये माझी मुलगी आज माझ्या घरामध्ये आहे, हीच माझी मुलगी उद्या परघरी निघून जाईल, हीच माझी मुलगी मला उद्या परकी होईल. आणि माझी मुलगी सासरी गेली ना, माझ्या मुलीला बाकीच्या समाजाने नावं ठेवू नयेत ना, अशी अपेक्षा तिची असते. आणि म्हणून तर ती आई मुलीवरती संस्कार करते. आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नये काय की. समाजामध्ये आपण जीवन कसं जगावं, आपण कसं वागावं, नवे नवे आपण चालावं कसं, बोलावं कसं, आपण कपडे घालावे कसे, अशा लहान सहान गोष्टी शिकवणारी आपल्या जीवनामध्ये कोण असते हो महिला मंडळ? आपली आईच असते. पण ऐका ना, दिवसा मागून दिवस जातात, महिना मागून महिने जातात, वर्षा मागून वर्षे सरतात आणि छोटीशी मुलगी मोठी होते, उपवर होते, लग्नाचे होते. आणि आईला भीती वाटते का रे, माझी मुलगी म्हणजे माझं प्रेम आहे, माझी मुलगी म्हणजे माझा काळीज आहे. आज माझी मुलगी माझ्या घरामध्ये आहे ना, मला काहीच वाटत नाही. कारण का आज सुद्धा माझ्या घरामध्ये मला कोणीही बोलू दे, कोणाचे भांडण होऊ दे, पण माझ्या आईला कोणी बोलायचं नाही अशी ठणकावून सांगणारी आपल्या घरामध्ये कोण असते हो? आपली मुलगीच असते. आणि म्हणून जेव्हा मुलगी मोठी होते, लग्नाची होते, मुलीचं लग्न जमताना त्या दिवशी दोन लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. एक म्हणजे माझी आई आणि दुसरा म्हणजे माझा बाप. याला कारण असं आहे, मायबाप असं म्हणतात बाप रडत नाही, असं म्हणतात बाप रडत नाही. पण सांगेल तुम्हाला मी, बाप रडत नाही ना असं कधीच घडत नाही. प्रत्येक बाप आपल्या जीवनामध्ये दोनदा रडतो. त्या वेळ कधी येतात तर ऐका, ज्या दिवशी आपली पोटची मुलगी सासरी चालली ना, मात्र त्या दिवशी बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. कारण का ऐका प्रसंग सांगेल मी तुम्हाला. दुपारचे 12 वाजलेले असतात, ब्राह्मण देवता मंगल अष्टक म्हणतात. लक्ष्मीसारखी मुलगी बोहल्यावरती उभी दिसते. आणि लक्षामध्ये घ्या, आपल्या संस्कृतीमध्ये असा रिवाज आहे का ज्या वेळेला मुलीचं लग्न लागतं तेव्हा आई काय करते हो, तुळशीला पाणी घालते. म्हणतात ना, तिनं मुलीचं लग्न बघायचं नसतं, आई तुळशीला पाणी घालते. आईच्या मनामध्ये भावनांचा काहूर माजतो, डोळ्यामध्येही पाणी येतं आणि आई रडते. माय दुरुनी पाहते घाली तुळशीला पाणी, आठविता बालपण अश्रू दाटले नयनी, माया पाझरली तिची डोळे पुसती पदरान, टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगला सावधान. त्या मुलीच्या लग्नामध्ये आई रडतेच, याच्यामध्ये काय नवलो. पण ऐका ना, आपला बाप सुद्धा रडतो. असं म्हणतात बाप रडत नाही, पण ऐका, ज्या वेळेला स्वतःची मुलगी सासरी जाण्याकरता निघते ना, त्या दिवशी किती कठोर बाप असू द्या, किती स्वाभिमानी बाप असू द्या, पण मुलीच्या प्रेमाकरता त्या बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. कारण का
बाप साठवी तो अश्रू वाट पाही त्या क्षणांची जन्मभराचे रडातो लेक जाताना सासरी. तो कधी सडत नाही, त्याच्या डोळ्यामध्ये कधी पाणी सुद्धा येत नाही. पण ज्या दिवशी आपली मुलगी सासरी झाली ना, मुलीच्या प्रेमाकरता बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं पहिली वेळ. आणि दुसरी वेळ ऐका, ज्या दिवशी ज्या मुलासाठी हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, ज्या मुलाचं पालन पोषण केलं, तोच मुलगा आता मोठा झाला बापाचा अनादर करतो, बापाशी चांगला बोलत नाही, बापाचा विश्वासघात करतो. ज्या दिवशी मुलगा बापाच्या पुढे बोलतो ना, त्या दिवशी बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. कारण का यांच्यासाठी मी राब लावलो. लक्षामध्ये घ्या, 70 वर्षाचा आपला बाप आहे, 70 वर्षाचा आपला बाप आहे. आपला बाप नांगर धरण्याकरता शेतामध्ये गेला. दुपारचा 1 वाजला. आपला बाप जेवण करण्याकरता बसला आणि बापाच्या लक्षामध्ये आलं की अरे आपला बैल दुसऱ्याच्या बांधावरती गेला. लक्षामध्ये घ्या, आपल्या 70 वर्षाच्या बापानं दुसऱ्याच्या बांधावर गेलेल्या 4 पायाच्या मुक्या बैलाला आवाज दिला. लक्षामध्ये घ्या, आपल्या 70 वर्षाच्या बापानं दुसऱ्याच्या बांधावर गेलेल्या 4 पायाच्या मुक्या बैलाला आवाज दिला. आपल्या 70 वर्षाच्या बापाचा आवाज ऐकून 4 पायाचा मुका बैल पाठीमागे फिरला. पण पोटचं पोरग जर बापाचं ऐकत नसेल ना, मात्र ही मोठी शोकांतिक आहे. पण बापाचा विश्वास आपण ठेवला पाहिजे, बापाचा अनादर आपण करता कामा नये. कारण का जे आईबाप कष्ट करतात, मात्र ऐका ना, लक्ष्मीसारखी आपली आई आहे, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन आपलं नसावं. भगवंतासारखा आपला बाप आहे, त्या बापाचे मान समाजामध्ये खाली जाईल असं वर्तन नसावं. चांगलं जीवन जगलं पाहिजे. कारण का या जगाच्या बाजारामध्ये सगळं मिळेल, पण गेलेले आईवडील आणि गेलेले आईवडिलांची माया या जगामध्ये पुन्हा कुठेच मिळू शकत नाही. आज या आई निघून गेल्या, पण लक्षामध्ये घ्या, असं म्हणतात ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, ज्याला कळत नाही का ज्याचं अजून जळालेलं नाही. पण लक्षामध्ये घ्या, ज्याचा बाप निघून गेला, ज्याची आई निघून गेली, त्याला विचारा बापाची किंमत काय आणि आई गेली का किती दुःख होतं. सोडून या